बिहारी। हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, ज्येष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय, जय वीर समर्थो पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्, आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं, सर्वसंप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत, मारुति उपासना में मस्त वाढविला परमार्थ जगे, जय जय रघुवीर समर्थ। आजपासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ होत आहे। समर्थ रामदास स्वामींचा पण जन्म चैत्र शुद्ध नवमीला असल्यामुळे सर्वत्र त्यांचंही कार्य किंवा त्यांचाही उत्सव जयंतीचा म्हणून साजरा केला जातो। आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत दरवर्षी
आपण केवळ भगवंताची सेवा या भूमिकेने आपल्या जीवनाला मार्गदर्शक काही गोष्टी भगवंताच्या कृपेने समजून याव्यात, साधक जीवनामध्ये संपन्नता यावी या भूमिकेतून आपण एक एक विचार ग्रंथांचा विचार आपण या ठिकाणी करत असतो. प्रभू रामचंद्रांचं चरित्र आदरणीय आहे. एकूण सर्व बाजूने जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल, भगवंतांनी वेळोवेळी अवतार रूप धारण करून सृष्टी रचनेची, समाज रचनेची त्यांनी घडी बसवलेली आहे. मग मूलभूत पाया कसा असावा असं आचरणीय चरित्र समाजामध्ये मांडून दिलेलं आहे, करूनही दाखवलेलं आहे. परंतु एकच महत्वाची गोष्ट आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र अनुकरणीय आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र तसं पाहायला गेलं तर अनुकरणीय सामान्य माणसाला नाही. परंतु भक्ती भावाच्या भूमिकेने जर बघितलं तर ते तितकं श्रेष्ठपण आहे. मनुष्याचं व्यक्तिशः जीवन, समाज जीवन, राष्ट्र जीवन, मनुष्य संघाचा एक घटक याप्रमाणे कसं वागायला पाहिजे याचं मार्गदर्शन दिलं जातं. एकूण 5 प्रकारची रामायण आपल्याकडे आहेत. पहिलं असेल तर वाल्मिकी रामायण आहे. आता इथे मात्र काही वेळेला शासंकताही येते, पण आपण तत्वच समजून घेतलं तर शासंकता येण्याचं कारण नाही किंवा त्याला महत्व देण्याचंही कारण नाही. अध्यात्म रामायण हा एक विचार आहे. शिव पार्वतीचा संवाद आहे. स्कंद पुराणामध्ये याचा विषय आलेला आहे. मग आधी काय आहे असे शंका या तत्ववेत्यांच्या विचारात असतात. आपल्याला त्याच्यात जाण्याचं कारण नाही. तिथे आध्यात्मिक चिंतन शिव पार्वतीला या रामायणाच्या सूत्रात सांगतायत. मग आनंद रामायण आहे, तुलसीदासांचं रामायण आहे, तुलसी रामायण. मग भावार्थ रामायण आहे. आता उत्तरेकडे आणखी एक विषय खरा तो यंदा घ्यायचा होता, पण या मधल्या माझ्या काही गोष्टींच्या गडबडीमुळे मला नाही घेता आला. शुक रामायण म्हणून एक सूत्र तीच आहे बरं का, सूत्रात बदल नाहीये. पाहण्याचा दृष्टिकोन तेवढा वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी. मग ते सगळं वेगवेगळं आहे का? वेगळं नाही. त्यांना झालेली अनुभूती, त्यांना वाटत असलेल्या गोष्टी
त्यांना झालेलं दिव्य स्फुरण त्या संत महात्म्यांना, रचयित्यांना ते खोटं नाही म्हणताय, चुकीचं नाही म्हणताय. विचार आपल्याला त्यातला जो योग्य असेल ते सामान्य माणसांनी उचलावं, साधकाने, मुमुक्षुनी उचलावं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून घ्यावं. आणि म्हणून ही रामायण आहे. आणि शेवटचं एक अलीकडलं रामायण म्हणजे भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलेलं, आणि त्याचा विचार आपण गेल्या वर्षी बघितला होता. याशिवाय 3 उपनिषद पण आहेत. रामावरचे 3 उपनिषदही आहेत. असे पुष्कळ गोष्टी आहेत. एकच महत्वाचं आहे, सूत्रात्मक बदल काहीही नाही, परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ज्याच्यामध्ये याच्यात लीला रामाच्या फारशा आल्याने पण तुलसीदासांनी मांडलेले आहे, त्यांना झालेले त्याची अनुभूती आहे. तुम्ही त्याच्याशी तादात्म्य झाला तर ती अनुभूती तुम्हाला येईल. खरंय का, खोटंय का, काहीतरी लबाडी असेल, अमुक असेल, शासन कथा आली की गोता खाल्ला म्हणून समजा. हा, सावध राहू नका असं मी म्हणत नाही, हे नक्की सांगतो. सावध राहू नका असं माझं म्हणणं नाही, सावध राहायलाच पाहिजे. हेही तितकंच, परंतु कुठे आणि कसं याचा विचार मात्र ज्याचा त्याला झेपला पाहिजे. आता नुकताच आमचा एक मोठा प्रवास झाला, ही 2 लोक होती बरोबर, कदाचित 20 त्यांच्या बरोबर होतो, त्यांना होतो खरं, पण होतो. आम्ही दामोदर कुंडाला जाऊन आलो, मुक्तीनाथला जाऊन आलो. सांगायचा उद्देश असा मला हे सगळं की येणारा अनुभव, येणाऱ्या गोष्टी या त्याच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय अनुभूतीच येत नक्की असत. म्हणून आमच्या ठिकाणी आम्ही, म्हणून ज्ञानदेवांचा अतिशय शब्द मला आवडणारा म्हणजे भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा. भावानीच परमात्मा जाणता येतो. पती आणि पत्नी आहे, पण एक विचार नसला तर नातं हे ना त्यातलंच होतं. ते नातं ना त्यातलं होतं. उपयोग काय तोडता येते का म्हणून आम्ही जुळवलं. उपयोग नाहीये त्याला काय म्हणून तोडायचं आहे का? आमच्या धर्मसंस्कृतीने नाही सांगितलेलं आहे. तथापि वेळ आली तर तो निर्णय करावा लागतो. कोणाला तरी एकाला तरी करावाच लागतो. प्रसंग असतात असे. म्हणून तादात्म्यता ही कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून स्वधर्माचरण एका बाजूला दाखवून दिलेला आहे. वर्णाचे, आश्रमाचे महत्व, धर्माचं, स्वधर्माचं महत्व मनुष्याच्या मनावर बिंबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी भगवंतांनी आचरून दाखवलेल्या आहेत. तारतम्य शिकण्यासाठी गीता धर्माचं पालन करावं लागतं. तारतम्य त्यात एक तर एक विचारानेच आम्ही पुढे जाऊ
शकत नाही आणि आम्ही गेलो तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि यासाठी आपल्याला हा सगळा विषय त्या अनुषंगाने पाहायचा आहे, हे लक्षात घ्यायचा. शंकर आणि पार्वतीचा हा सगळा संवाद आहे. प्रारंभाला त्या ठिकाणी शंकर सांगतात तिथे अप्रमेयता निर्मल ज्ञान मूर्तये मनोगीराम विदुराय दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्त हे एक जे रूप आहे ते भगवान शंकरांचंच रूप आहे. सत्याख्यानामध्ये आपण ते बघितलेलं आहे, भागवतामध्ये आलेलं आहे. तिथे ते प्रत्यक्ष अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती, अनुलब्धी ही ज्ञानाची परिमाण सांगितलेली आहे. अप्रमेय त्रितातीत ही जी प्रमाण आहे ते म्हणतात ते ती कशी आहे. नारद मुनी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी सर्वत्र हिंडत असतात आणि त्या वेळेला प्रमाणातील जे स्वरूप आहे त्याचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. चित्रपटस्य वृद्धा शिष्या गुरु युवा हे पुराणातलं एक उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे. असे हे वृद्ध लोक बसलेले आणि तरुण हा एक बसलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सगळं स्वरूप सांगतोय. अध्यात्म रामायण हा विषय भगवान श्रीधर स्वामींना अतिशय प्रिय होता. त्यामुळे आजही गडावरती दासनोनी उत्सवामध्ये 9 दिवस सुंदरकांड हा जो विषय यातला आहे याचा पाठ केला जातो. त्याचा पाठ केला जातो, वाचला जातो, विचार करतात. ही आताच्या उत्सवाची परंपरा ही स्वामी महाराजांनी घालून दिलेली आहे. हे त्याच्या पाठीमागे एक वैशिष्ट्य होतं आणि आहे आणि म्हणून आपण त्याचं चिंतन इथे करतो आहोत. भारत देशाची त्यामुळे थोरवी फार मोठी आहे. वेद आहे, उपनिषद आहे, रामायण, महाभारत, भागवत यांनी हे सगळ्या स्वरूपामध्ये एक एक विचार व्यक्त केलेले. वेद, उपनिषद ही सगळ्या ग्रंथ, धर्मशास्त्र हे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचं असतं. अर्थ लावणं, पाहणं आणि करणं कृती त्याप्रमाणे. म्हणून मनोरंजक रीतीने पुराणांचं चिंतन व्यासांनी व्यक्त केलं आणि त्यामध्ये श्रीराम आणि भगवान कृष्ण यांची चरित्र वर्णन केलेली आहे.
अनंत सद्गुणांचा एक त्या ठिकाणी आदर्श आहे. ब्रह्मांड पुराण अंतर्गत अध्यात्म रामायण आहे. रामचरित्र सांगण्यासाठी तत्वज्ञान आणि अध्यात्माची जोड दिलेली आहे. ज्ञानाबरोबर भक्तीची सुंदर अशी सांगड त्याला त्यांनी घातलेली आहे. जगतः स्थिती कारण प्राणिनाम साक्षात अभ्युदयानि श्रिया स हेतुर्या सधर्म. जगताचं पालन ज्यामुळे होतं आणि जो मानव जातीच्या ऐतिहासिक आणि पारमार्थिक कल्याणाला कारणीभूत होत असतो त्या विचाराला धर्म असं म्हटलेलं आहे. धर्म दोन पद्धतीने आहे. एक विधी आहे आणि एक श्रद्धा आहे. श्रद्धा ही अमूर्त आहे, विधी अमूर्त आहे. पण त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये तत्वज्ञ म्हणतात लाईफ इज द मोशन. हा जो एक होतो प्रकार लाईफचा तो विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला. रामचरित्र म्हणजे अध्यात्म रामायणानुसार लोकाराधन, अतुल सत्वनिष्ठा, अद्वितीय पितृभक्ती, अनुपम स्वार्थ त्याग, उत्कट बंधू प्रेम आहे, अलौकिक धैर्य आहे, स्वर्गीय असलेलं पती पत्नीचं प्रेम आहे. ते स्वर्गीय आहे, पार्थिव नाही आहे. आणि म्हणून दिव्य सतीत्व आणि बहुमोल दुर्मिळ अशा सद्गुणांचे जणू काही यामध्ये खाण आहे, समाविष्ट आहे. वाल्मिकी रामायणात अध्यात्म रामायण, उत्तर रामायण, एकनाथी भावार्थ आहे. पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत. 14व्या शतकातल्या श्रीधर स्वामींनी श्रीरामोदय ग्रंथ लिहिलेला आहे. हे कशासाठी आहे तर प्रकाशाकडे जाण्याची ओढ आहे जीवाला. प्रत्येक माणसाला असते मंगलमय उदार जीवनाकडे अशी मंगल चरित्र येत असतात. समाजाच्या तीव्र प्रेरणेने अर्थ मनस्थितीतून एक त्या ठिकाणी प्रेरणा प्राप्त होत असते. म्हणून रामजीवन, रामचंद्रांचं जीवन हे आर्त जीवन. इथे सूत महर्षी जे पुराणामधले जे संवाद आहेत तसेच आहेत, पण त्याची उत्पत्ती ही शिव पार्वती संवादातून आहे. आता कलियुग आलेले म्हणाले, प्राप्त कलियुगे घोरे नरहा पुण्य विवर्जिता दुराचारतः सर्वे सत्यवार्ता परान्मुखा. कलियुग भयंकर आहे. लोक पुण्यापासून दूर जात आहेत.
दुराचाराच्या ठाई असत्य होतात आणि सत्य गोष्टीकडे पाठ फिरवली जाते. परनिंदा, परद्रव्याभिलाष, परस्त्री वासना, परहिंसा याला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी जागा म्हणजे कलियुग. देहाला आत्मा मानला जातो. जेणेकरून सर्वत्र मूर्खपणा वाढेल ही स्थिती येते. लोक कामाचे दास होतात. ब्राह्मण द्रव्या करतात, विद्या संपन्न होतात आणि विद्येमुळे, अशा विद्येमुळे लोभ निर्माण होतो आणि वेदाची विक्री करून त्याच्यावरती निर्वाह करतात. अशा प्रकारचं या ठिकाणी झाल्यामुळे आम्हाला परलोक कसा प्राप्त होईल असं ऋषी मंडळी सुतांना विचारतात. तेव्हा त्यांनी सांगितलं. ब्रह्मदेव म्हणाले, हे साधू नारदा, शंकर पार्वतींचं यथार्थ स्वरूप जाणण्यासाठी मी हे तुम्हाला सांगतो. यालाही एक पुराण म्हणून ग्रंथ म्हटलेला आहे. त्यावेळेला सुतांनी शिवानी एक गोष्ट सांगितली. अध्यात्म रामायणतः श्लोकम श्लोक अर्धमेव वा यत् पठेत भक्ती संयुक्ता स पापान मुच्यते क्षणात. मी तुला एक सांगतो म्हणाले. शिवपार्वतींच्या संवादामध्ये अध्यात्म रामायण नावाचा विषय आला आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं, जो अध्यात्म रामायणातला एक श्लोक अथवा अर्धा श्लोक जरी भक्तीपूर्वक वाचेल तर त्या ठिकाणी तो पाप मुक्त होईल. हे पहिलं आश्वासन आहे. होतो नाही होतो हे आपल्याला कळायचा मार्ग नाही. पण असं आहे, शुगर कोटेड गोळी द्यावी लागते. त्याला तर काय करायचं अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून चालत आलेलंच आहे. तो जीवनमुक्त होऊ शकतो. निरालसपणे अध्यात्म रामायणाचं पूजन करतो. त्याला ते म्हणतात, फलश्रुती सांगितली, अश्वमेघ यज्ञाचं फल प्राप्त होत असतं. अशा प्रकाराने सांगितलं. सर्वप्रथम या अध्यात्म रामायणामध्ये दोन विचार सर्वप्रथम आलेले. एक राम हृदय आणि रामगीता. रामगीता हा एक स्वतंत्र विषय आहे, पण याच्यामध्ये तो प्रारंभाला आलेला आहे. राम हृदयाविषयी सांगताना ते म्हणतात, श्रीराम हे ब्रह्मतत्व आहे. श्रीराम काय त्याचा विचार त्यांनी सांगितला. श्रीराम हृदयम यस्तो हनुमत प्रीती मानतिके त्रि पठे प्रत्यय मौनी
सर्वे इच्छित भाग्य भवे. मारुतीच्या मूर्तीजवळ मौन धारण करून प्रत्येक दिवशी राम हृदयाचं 3 वेळा पठण करेल. त्याच्या सर्व कामनांची तृप्ती होईल. यासाठी त्यांनी सांगितलं, हे राम हृदय म्हणाले तू समजून घे. मग हे समजण्यासाठी शंकरांनी पार्वतीला सांगितलंय, तू सांग काय आहे ते, म्हणजे की हे राम हृदय. मग ते हनुमानाला सांगण्याच्या निमित्ताने ती सांगते. संदर्भ कळावा म्हणून सांगतो. आपल्याला तत्वाशी संबंध आहे. कोणी कोणाला काय म्हणण्यापेक्षा त्याचा विचार आपण करू. रामाचा आणि मायेचा सुतराम संबंध नाही म्हणाले. तो अनादि अनंत रूप आहे. तो पुरुषोत्तम आहे. राम शब्दाचा अर्थ काय? राम या शब्दाचा अर्थ काय? खरं म्हणजे चैतन्य. आपण व्यवहारात स्वीकारतो, व्यवहारात स्वीकारतो, पण आपल्याला जाणून घेता येईल. आता कोणाचा मुलगा मुलगी लग्नाचे असेल, एखादं स्थळ आपण सांगतो, माहितीत असेल तर आणि मदत करावीशी वाटत असेल तर. यंदा आजकालचे सगळे दिवस आहे ते अवघडच आहे. कोणीच कोणाला काही सांगण्याच्या दृष्टीने. तर कोणीच कोणाला सांगण्याच्या दृष्टिकोनात. मग मुलीचे वडील असतील तर ते मुलाकडे, हे मी एका वेळेची गोष्ट सांगतो, आता नाही मी सांगू शकत, कारण आता काही त्याच्या पुढे वेगळेच चाललेले. ते काहीतरी तुमचं ऑनलाईन काय नाही काय कसला ऍप आहे काय म्हणे. आता तिकडे परस्पर हे घरी दोघांनी सांगितलं की झालं, आणि ते करायचं जायचं. कुठली भानगड आली आहे कोणाच ठाऊक. आणि मग म्हणतं फसायचं. तर त्यावेळेला मुलीचे वडील जात असत, चौकशी करायचंय काय आहे काय नाही. पुढे कालांतराने ज्यांनी सांगितलं त्याची गाठ होते. अरे मी तुला हे स्थळ सांगितलं होतं, ते तू पाहून आलास का नाही? काय झालं? काही कळवायची पद्धत आहे का नाही तुला? काही नाही. अरे नाही कळवलं मी, कारण त्या मुलात काही राम नाही. आता ही गोष्ट किती साधी आहे. आता राम नाही हे शब्द म्हणजे तो नाहीये का जिवंत, पण एक स्थळ म्हणून बघत असताना त्यांच्या असलेल्या अपेक्षांमध्ये विचारामध्ये कुठे बसत नाही. आता एक नवीन शब्द ऐकायला येतो, मला सगळं ऐकून घ्यावं लागतं सगळीकडे. काय म्हणेल मुलाला पाहिलं की क्लिक होत नाही. तर काय क्लिक व्हायचं असतं देवालाच माहिती. म्हणून राम शब्दाचा अर्थ समजला चैतन्य. आधी नव्हता का राम? हा जन्माला येण्यापूर्वी राम शब्द नव्हता का? रामाच्या उपनिषदात आहे सांगतात, तो आहे त्या आधीपासून आहे. पण त्यावेळेला त्याचा अर्थ हा चैतन्य म्हणून आहे. जेव्हा विष्णूंनी स्वरूप धारण केलं तर व्यक्ती राम म्हणून ते स्वतंत्र एक अस्तित्व निर्माण झालं.
पण अर्थ त्याचा एकच आहे, चैतन्य. आणि म्हणून चैतन्य असून लोहचुंबकाप्रमाणे श्रीराम आहेत. त्यांच्या भोवती सगळे ब्रह्मांड हे फिरत असत. हे राम हृदयात सांगते. आता सीता सांगते, सीता मारुतीला सांगते बरं का. मग सीता कोण आहे? तर माया आहे, ती माया आहे. आणि म्हणून ती म्हणते मनुष्याला मायेचं आवरण आणि विक्षेप या शक्तीमुळे हे समजून घेता येत नाही. हा श्रीराम निर्मल ज्ञानमय आणि मायेपासून अलिप्त आहे. शंकर म्हणाले देव भानावर नसेल तर स्वतःच्या गळ्यातील स्वर्ण अलंकाराची आठवण सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. मग हे राम काय? हा राम म्हणजे चालत राहत नाही, त्याला कसलाही शोक नाही, त्याला कोणतीही वस्तू नाही, तो काहीही नाही, ते टिकतही नाही. मग तो आहे कसा? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. मग तो आहे तरी तो कसा आहे? तो केवळ आनंद रूप आहे. आणि आनंद कसा आहे? स्वसंवेद्य आत्मरूप आहे, ज्याचा त्यालाच अनुभव घ्यावा लागतो. समजा घटकावर माझं पोट भरलं तर हे कोणाला कळतं? स्वतःला कळणार आहे. अगदी अज्ञानी असतात आपल्या व्यवहारिक पातळीवर, तेव्हा आई म्हणजे आता त्याचं पोट भरलेलं असेल, पण त्याची कृती दिसत असेल तर समाधानाने खेळत असत. पण पोट भरलं नसेल तर सारखा ठेव करत असत. ते आई ओळखते बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माया निर्मित पदार्थांना आधार आहे, म्हणून तो सृष्टी रूप आहे, असा चैतन्य रूप आहे. तो आत्मा, अनात्मा, परात्मा, ईश्वर, जीव, शुद्ध चैतन्य हे तत्व जाणून घ्यायचं आहे. हे तत्व जाणून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून आकाशाचं उदाहरण दिलं. मग ज्याला आकाशाचं उदाहरण दिलं, आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यावरती ते जला आकाश होतं. चैतन्य आहे, चैतन्य हा एक प्रकार विचार आहे. शुद्ध चैतन्य आहे, जीव आहे. चैतन्य ईश्वर आहे. प्रतिबिंब चैतन्य आहे, तो जीव आहे. बिंब रूप शुद्ध चैतन्य असे तीन चैतन्याचे प्रकार राम हृदय सांगत. आणि म्हणून श्रीराम म्हणजे सच्चित आनंद रूप आहे. सत म्हणजे काय? इथला अर्थ आहे की हिते नाही असं काहीही नाही, ते सत. व्यवहार हा केवळ असण्यातच असतो, नसण्यातही तो नसतो. व्यवहार हा असण्यातच असतो, तसा नसण्यातही असतो. आणि म्हणून ते स्वरूप ते बघायचं. हे चैतन्य आहे, ते संग्रह असतो. स्वयंप्रकाश होते. या क्रियेने प्रकाशित होण्यासाठी काही असो वा नसो, त्याचा संबंध कशाशीही नसतो. आनंद हा प्रेमाचा अभिनिवेश आहे. राम हा परात्मा, प्रकृतीरादिनंद एका पुरुषोत्तमही. हे शुकाचार्य महाराजांनी शुक रामायणात
हेच वचन तिथे पण सांग. राम कसे आहे तर एक प्रेमाचा अभिनिवेश आहे आणि त्यामुळे परमात्मा स्वयं सृष्टी आहे. अणु परमाणूंनी ही सृष्टी बनलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक कणामध्ये राम भरलेला आहे. राममय वृत्ती झाली आता काय ओणे. बोल बोल मी ऋषी गेले, ऋषी सांगून गेलेले. आणि म्हणून लोकांच्या हृदयामध्ये रामाचं ज्ञान आवश्यक आहे. तेजोमय सूर्याच्या ठिकाणी अंधकार असणं शक्य नसतं. तसं हृदयातील रामाचं ज्ञान झाल्यावर, हृदयात नामाचं नाम झाल्यावर, रामाचं ज्ञान झाल्यावर अज्ञान नष्ट होऊन जात. पण एक गोष्ट मात्र गंमतशीर आहे बर का. रामाच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही नाही हे राम हृदय सांगतं. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. ज्ञानम यथा ज्ञानमिदं द्वयं हरे रामे कथम स्वस्थस्य शुद्ध चिद्घने. फक्त हा चिद्रूप आहे. चिद्रूप म्हणजे काय? परत प्रश्न येतो आम्हाला. मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या प्रेरणेने माझं तर नाहीच आहे काही. चिद्रूप म्हणजे फक्त जाणीव, बाकी काही नाही. आणि म्हणून श्रीराम हे सत्य रूप आहे. त्याला त्रिकाळाची बाधा नसते. ज्ञान अज्ञान ही त्याची रूपही नसतात. तो इंद्रिय गोचरही नाही. तो केवळ जाणीव रूप आहे असा विचार त्यांनी या ठिकाणी राम हृदयामध्ये व्यक्त केलेला आहे. आता राम गीता त्यांनी त्या ठिकाणी लगेच पुढे सांगितलेली आहे. श्रीराम गीता महात्म्यम कृष्ण जानाति शंकरा तदर्थ गिरिजा व्यक्ती तदर्थ वेद्यम मुनि. शंकर स्वतः म्हणतात मी सुद्धा त्याचं पूर्ण रूप सांगू शकत नाही. पण एकदा जाणलं की चित्त शुद्ध तात्काळ होत. हे स्वरूप त्यांनी या ठिकाणी मानलेलं आहे. रामगीता ही मात्र अनेक ग्रंथात साधारणपणे तामिळनाडूकडे त्याचे बऱ्यापैकी अध्याय केलेले. तिथे एका ठिकाणी सांगितलेलं कुठे 3 अध्याय आहेत, कुठे 10 अध्याय आहेत, कुठे असे निरनिराळ्या पद्धतीने आपल्या ऋषी मंडळांनी आपल्याला जे जाणवलं ते सगळं स्वरूप मांडलेले त्याच्यात. रामगीतेच्या योगाने पातकांचा वगैरे नाश काही होत नाही. श्रीराम गीताय पापम न नश्यति नारदा. तुमचे पातक वगैरे जाणार नाही. तत्र नश्यति तीर्थोदौ लोके क्वापि कदाचन. एक लक्षात घ्या की या ठिकाणी रामगीतेसारखी गोष्ट आजवर नाही. सगळ्या उपनिषदांचं सागराचं मंथन करून गीतारूपी अमृत आनंदाने
लक्ष्मणाला हे रामगीता सांगितलेली आहे. याचा प्राशनही मनुष्याने करावं. जमतज्ञ ऋषींनी वगैरे सुद्धा त्याचा चिंतन केलेलं आहे. पार्वतीकडून पठण झाल्यानंतर रामगीतेचं श्रवण केलेलं आहे मारुतीनं लक्ष्मणानं. मग त्याचं स्वरूप काय उपयोगाचं आहे, तर त्याचं तत्व जो जाणून घेतो तो अतिशय तात्काळ राम होतो. हे चिंतन जर त्याला जाणून घेता आलं परिपूर्ण, तो रामरूप होतो. केवढा अधिकार दिलेला. आणि म्हणून हे स्वरूप तू जाणून घे म्हणाले. रामगीतेचं पठणाने जीव मुक्त होतो. दुष्टदानाचा स्वीकार, अभक्षाचं भक्ष, दुःशब्दांचा उच्चार, अशा गोष्टी घडल्या असतील तरी त्या दूर होतात. शारीरिक रामशिलेच्या अग्रभागी तुळशीचा आणि अश्वत्थाजवळ त्याच्या पुढे ही रामगीता जरूर वाचावी. जसं शालिग्रामाला तुळस आवश्यक असते तसं ते सांगतात की या ठिकाणी तुम्ही त्यांच्या समोर जर रामगीता जरी पठण केलं तरी सुद्धा त्याचा जीव हा मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारचा पुष्कळ विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून याचं चिंतन ते सांगताय. पार्वती आणि शंकर यांच्या संवादातून हा विचार पुढे येतो. आता विषय पुष्कळ आहे, पण आपल्याला वेळेप्रमाणे बघायचं आहे. अडथळ्याची शर्यत पुष्कळ आहे आपल्याला याच्यामध्ये, म्हणून आता तो पुढे आपण जाऊया. बालकांड प्रारंभ. पृथ्वी भरणाम दिग्विजौ संप्राप्ती चिन्मया संजाता पृथ्वी तले रविकुले माया मनुष्य व्यवा. भूदेवीने पृथ्वीचा भार निवारण करण्याची प्रार्थना केल्यामुळे सूर्यवंशामध्ये मायेने मनुष्य अवतार धारण करून दैत्यांचा नाश केला आणि जगताचं पाप हरण करणाऱ्या शाश्वत कीर्ती संपादून ज्ञानस्वरूप निर्विकार रामचंद्राचं मी भजन करतो अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. विश्व उद्भव स्थिती लयादेशु हेतुकेम मायाश्रयं विगत माया अचिंत्य मूर्ते आनंद सामंद्रमलं विजगोधरूपं सीतापति विहित तत्त्वमहिं नमामि. जगताचा उत्पत्ती, लय आणि नाश, पालन आणि नाश हे करत असताना जो मायेचा आधार, ज्याच्यावर मायेची शक्ती चालत नाही, आधार त्याचा असा, त्या स्वरूपाचं चिंतन करणं शक्य नाही. परंतु आनंद रूप निर्मल स्वतः ज्ञानरूप स्वस्वरूप असणाऱ्या
सीतापती रामाला आम्ही नमस्कार करतो असा प्रारंभ करतात. हे सदा सर्व काळ एकचित्त अध्यात्म नावाने पुराण संमत आहे आणि कल्याणकारी आहे असा हा विषय. त्यामुळे हरिपद प्राप्त होऊ शकत. शंकरांनी पार्वतीला अध्यात्म रामायण रूपी गंगा त्रिभुवनाला पवित्र करणारी प्रगट केलेली आहे. असं आहे. नारद आणि ऋषी मंडळी म्हणाले, आम्हाला या ठिकाणी हा संसार समुद्र तरुण जाण्याची एखादी नौका सांगावी आणि त्याच्या बरोबर दृढ भक्ती कशी ठेवता येईल हे सांगावं. संसार तरुण जाण्यात भक्ती हेच मुख्य साधन आहे, दुसरं काहीही नाही. आणि मग तो परममोक्षाला किंवा परमपदाला जाऊ शकतो. आज तो विचारलं. शंकर म्हणतात, श्री महादेव उवाच धन्यासि भक्तासि परमात्मतत्त्वम् यज्ञातुमिच्छः तव रामतत्त्वम् पुराणकेम्यापि चोदितम् अहं वक्तुं रहस्यं परमं निगूढम्. श्रीराम हे परम तत्व आहे. मायेचा संबंध नाही. अनादि अनंत रूप पुरुषोत्तम यांनी आपल्या मायेने सर्व जग निर्माण करून आकाशाप्रमाणे त्याच्या आत बाहेर राहणारा असा असूनही मायेने उत्पन्न झालेल्या सृष्टीकडे तो पाहत असतो. बुद्धिरूपी उपाधीने युक्त चैतन्य ईश्वर प्रतिबिंब रूप चैतन्य जीव आणि तिसरं बिंब रूप आधारभूत चैतन्य. थोडक्यामध्ये रामतत्व सांगताना त्यांनी ईश्वर जीव आणि शुद्ध चैतन्य या 3 पातळीवरती सांगितलेले. आपल्याला विचारामध्ये सुस्पष्टता यावी म्हणून त्याचा खुलासा काय केलंय त्यांनी. तर ईश्वर कसा आहे, जीव कसा आहे तो मायाधीन आहे, आणि दुसरं आहे शुद्ध चैतन्य काय, त्याचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पुढे महादेव म्हणतात, ततो रामा स्वयं प्राह हनुमंत उपस्थित. मारुतीला म्हणाले ते आत्मा अनात्मा परमात्मा हे तत्व तू जाणून घे. पार्वती म्हणते, पार्वती उवाच धन्यास्मन् अनुग्रहितस्मिन् कृतार्थिभिः जगत्प्रभो विच्छिन्नो मे मति संदेह ग्रंथ भवार्थ अनुग्रह.
हे जगतप्रभू मी धन्य आहे, आपण माझ्यावर मोठा अनुग्रह केलाय, मी कृतकृत्य झाले. आणि त्यामुळे माझ्या मनातले या ग्रंथी म्हणजे संशय सगळे नष्ट झालेले. तेव्हा मला आता हे सगळं रामाचं चरित्र ऐकायची इच्छा झाली आहे, ते तुम्ही मला सांगा. आणि म्हणून त्यांनी सांगायला प्रारंभ केला. महादेव म्हणतात, शृणु देवी प्रवक्ष्यामि गुह्य अद्भुत महत अध्यात्म रामचरितम रामेणोक्ति पुरामतः. हे पार्वती, ते चरित्र अत्यंत गुह्यतम आहे आणि हे रामाचं शंकर सांगतात. आणि किती उलगडे होणार आहेत माहिती नाही की मला हे चरित्र रामाने सांगितलेलं. इथे ते म्हणतात, मला हे सगळं चरित्र अध्यात्म रामचरितम रामेणोक्त पुरामत मम. मला रामायण हे रामाने सांगितलेलं आहे, ते मी आता तुला सांग. तापत्रयाचं निर्मूलन करणार, तापत्रय विनाशाय निर्मूलन करणार आहे. अज्ञानामुळे उत्पन्न झालेलं संसार भय ते सुटून जात. ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि पुत्र संतती हे सगळं प्राप्त करून देत असतो. ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तीरावर गेलेले होते. गोमाता पृथ्वी ही गोमातेचं रूप घेऊन गेलेली आहे. त्यांनी शेषशाही नारायणाची स्तुती केलेली आहे. आणि एक वैशिष्ट्य असतं बर का, तो तुम्हाला अनुभव सहजतेने येऊ शकेल जर घ्यायचा असेल तर. घ्यायचा असेल तर हे अंडर कोणी देणार नाही, कोणी घेणार नाही, असं कोणी काही करत नाही. मग काय हिते काय ते सांगतात. तिथे येऊन त्यांनी प्रार्थना केली, त्यांना त्या नारायणाचं दर्शन झालं. म्हणजे काय, जसा हा जडदेह आहे, ही बाह्य सृष्टी फक्त बघू शकतो, अंतरसृष्टी तो पाहू शकत नाही. अंतर याच्यामध्ये सूक्ष्म देहामध्ये आपल्याला केवळ इतर काही जाणायचं झालं तर येऊ शकतं. लक्षात आलं. म्हणून तुम्ही जेव्हा डोळे मिटाल, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला तीर्थस्थानावर, असं घटकावर आत्ता तुम्ही बसला, वर्णन करा स्थूल रूपाने, पण मनावरती जे तुम्ही दर्शन घेतलेलं असतं ते तुमच्या मनात घेतल्यानंतर ते येऊ शकतं का तुमच्या पुढे? उघड्या डोळ्याने, उघड्या डोळ्यांनी ते दर्शन होऊ शकतं का? आता मनात बसा आणि विचार करा की मी आता पंढरीला जाऊन आलो, मला पांडुरंग दिसलं उघड्या डोळ्याने. पण हेच तुम्ही डोळे मिटून घेता, बाह्य विश्व बंद करता पाहण्याचा, अंतर्मुख होता, तेव्हा काय घडतं? ते चित्र, ती जाणीव
आम्हाला सुस्पष्ट होत असते, काय दिसलंय काय नाही, काय होतं काय नव्हतं, ही सगळी जाणीव होते का नाही? मग ही स्थिती येते, तुम्हाला कदाचित दिसणार नाही आत्ता या त्या वेळेला सुद्धा कदाचित नाही, पण तुम्ही त्या घटनेशी तादात्म्य होता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे नाही याचं उत्तर असंच आहे, असं काहीतरी इथे आहे बरं का. आणि म्हणून तिथे त्यांनी सांगितलं सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी विष्णूंचं दर्शन कसं झालं त्याचं वर्णन सगळं शिवाजी सांगतायत. किरीट आहे, बाहुकुंड बाहुभूषण आहेत, कुंडल आहेत, कडी आहेत, श्रीवत्स कौस्तुभ त्यांनी धारण केलेले आहे, सनकाधिक मंडळी सेवक गण आहेत, सुशोभित आहे, गरुड तिथे आलेला आहे, विष्णूंची सद्गतीत अंतःकरणाने आनंदाने स्तुती करतोय. ब्रह्मदेव म्हणाले नतोस्मिते पदम देवं प्राण बुद्धी इंद्रियात्म चिंतयते कर्म पाशा वृद्धी नित्यम मुक्षुभे. पंचप्राण बुद्धी दशेंद्रिय आणि मन यांच्या योगाने मी तुमच्या चरणांच्या ठिकाणी आलेलो आहे. कर्मपाशातून मुक्त होणार आपलं ध्यान मला या ठिकाणी सुस्पष्ट होऊ दे. तेव्हा त्यांनी सांगितलं ते बघा म्हणाले पौलस्य ऋषींचा पराक्रमी पुत्र रावण भयंकर उन्मत्त झालेला ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरामुळेच उन्मत्त झालेला आहे. तेव्हा मनुष्यानी पुष्कळ होती आहे, भूभार खूप झालाय, अधर्माचा भूभार झालेला. तेव्हा लवकरात लवकर त्याला नष्ट करण्याचा नियोजन करावं. देवांनी सांगितलं, विष्णू भगवान म्हणाले शेषशाही नारायण कश्यपांच्या तपश्चर्येने मी संतुष्ट वर दिला होता, त्याचा पुत्र व्हावं म्हणून वर मागितला, तसं होईल त्याचा स्वीकार करतो. कश्यप हा दशरथ म्हणून पृथ्वीवर येईल, त्याचं पुत्रत्व हे कौशल्या यांच्या ठिकाणी प्रस्थापित मी होईल आणि माझे इतर जण त्याला 2 पत्नी इतर आहेत त्यांच्या ठिकाणी अवतार धारण करू. 4 वेगवेगळे अवतार म्हणून तिथे आम्ही प्रगट होऊ आणि हे कार्य करू. योग माया सीता सुद्धा जनकाच्या घरी प्रगट होईल. मनुष्य रूपाने रघुकुलात जन्म घेणार आहे. सर्व देवाधिक लोक सगळे जण वानर रूपाने अंशावतार निर्माण करून त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं म्हणाले. कारण रावण मानवाला ठेवत नाही आणि वानर याची निर्मिती तेव्हा झालेली आहे सृष्टीत. व वानर काय आहे? वानर म्हणजे मनुष्यासारखं रूप. माकडापासून वानरापासून मानवाची निर्मिती नाही. बरं, हा डार्विनचा सिद्धांत तिकडला तिकडेच राहू, त्याच्या म्हणणं खोडाचा आपला कारण नाही, त्याचा विचार. पण मानवाची निर्मिती ती नाही. रांगी अवस्था किंवा अप्रगत स्थिती होती, सृष्टीचा नियमच आहे तो. हळूहळू त्याचा विकास होतो.
म्हणून ते नाही असं म्हणता येईल, पण डार्विनचा सिद्धांत नाही हे लक्षात ठेवायचं. ते नरासारखं रूप घेतलं पण नर नाही म्हणून वा म्हणजे आश्चर्यकारक नर असं त्याला म्हटलेलं आहे. वा नर वा कधी म्हणतो आपण? एखादी आश्चर्यकारक गोष्ट वाटते तेव्हा तेव्हा हे वानर निर्माण होतील आणि विष्णू रूपाने रघुकुला जन्म मी घेईन म्हणाले. तुम्ही सगळे जण परत जा. मग त्याप्रमाणे झालेलं आहे. अथ राजा दशरथ श्रीमान सत्यपरायण अयोध्याधिपती विरहा सर्व लोकेषु विश्रुता. हा अयोध्येचा राजा दशरथ म्हणून होता. अतिशय पराक्रमी आहे. तो फार मोठा राजा आहे. मग आध्यात्मिक अर्थ काय? दशरथ म्हणजे एक शरीर आहे. त्याला 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, परत कर्मेंद्रिय, दोन्हीतही मन आहे. मन दोन्ही नाही. कौशल्य ही बुद्धी आहे. ही कैवल्यवती काय आहे? तिचे कैवल्य काय आहे? साधक सेवा देह भावावर असतो. त्या वृत्तीला कैकई असं म्हटलं जात. देह भावावर असावा लागतो. सुमित्रा ही त्या ठिकाणी मैत्रीय निर्माण करणारी. आपल्या जीवनामध्ये मैत्रीचं महत्व अत्यंत वेगळं आहे हे लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीने जर विचार केला तर मैत्री हा शब्द म्हणून ज्ञानदेवांचा शब्द बघा कुठे आला. भूता परस्परे जड मैत्र जीवांचे. हा एक अनुबंध स्वतंत्र आहे. हा स्वतंत्र आहे. ते सहजासहजी होत नाही. टिकणं फार कठीण असतं आणि म्हणून त्यांनी तिथे गोष्ट सांगितलेली आहे त्या दृष्टीने. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी सांगितलं. साधक जेव्हा देह भावावर येतो त्या वृत्तीला कैकई असं म्हटलेलं. कै म्हणजे वैराग्य आणि काया म्हणजे शरीर किंवा कै म्हणजे कैलास अवस्था शून्य आणि काया म्हणजे शरीर आहे. म्हणून संत म्हणतात देह भाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला. विठ्ठला तुला पाहताना देहभाव हरपला. म्हणजे कधी हरपला? जे मगाशी सांगितलं तुम्हाला त्या मी माझे पण विसरून जातो. तुम्ही बघा किती वेळ बसू शकता त्या वेळेला. का? कशामुळे? ती अंतर्मनात प्रज्वलित झालेली भक्ती प्रेमाची ज्योत असते ती त्या ठिकाणी प्रगट होते. ते सगळं तुम्हाला विसरायला लागतंय. आम्ही त्याचा नुकताच अनुभव घेतलाय चौघांनी. तेव्हा आम्ही चौघांनी पण की एक दिवस तर म्हणजे तहान भूक आणि काही म्हणजे काही मिळालं
आठवणही नाही दिवसभर कोणालाही, आणि सगळीकडे पाठोपाठ प्रवासच होता तरी सुद्धा काही झालं नाही. कोणी केलं रक्षण? तो करणारा परमात्मा असतो. आणि तो कोणामुळे झाला? अत्यानंदामुळे झाला. आनंदाने ते भरण पोषण शरीरात केलं ते कैवल्य. तिथे आपल्याला पाणी मिळालं नाही तर जीव खाली वर होतो, पण तिथे कोणी ही अनुभूती आहे. कोणाला खरं वाटणार नाही याची मला खात्री. हा तर एकादशीचं काही खात नाही, दुसऱ्या दिवशीचं नाही, उपास घडला आणि दुसऱ्या दिवशी काही नाही, एकदम संध्याकाळी द्वादशी त्यांनी सोडलं. आधी आपलं पटा लवकर तुम्ही तुमचं खाऊन घ्या, माझा विषय खाण्याचा नसतो नाही, तर सोडून द्या, माझं सोडून द्या. पण ह्या लोकांचा हा कुठला अनुभव? हे जे आत्ता शंकर सांगतायत ना तो अनुभव आहे. आणि म्हणून हे स्वरूप ओळखलं पाहिजे आणि हे वेळोवेळी येतं आणि आम्ही त्यातनं जात असतो. आणि म्हणून त्याच्या 3 पातळी फार महत्वाच्या असतात. तद्रूपता, मद्रूपता आणि चिद्रूपता. तद्रूपतेमध्ये मी परमात्म्याच्या सान्निध्यात जावं लागतं. तद्रूप होणं म्हणून नारद भक्ती सूत्रात एक सूत्र आहे तद्रूपतेचं. आणि मग पुढे काय आहे त्याच्यामध्ये? मद्रूपता, माझा स्वीकार परमात्मा करतो याची होणारी जाणीव आहे. माझा स्वीकार परमात्मा करत असतो बर का, पण ती जाणीव होते. तो सांगायला येत नाही मी तुझा स्वीकार केलाय, पण मला त्याची जाणीव होते. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पाडलं. संत म्हणतात तो मज व्हावा म्हणजे काय? तद्रूपता, मद्रूपता ती. आणि हे दोन्ही एक होतं तेव्हा चिद्भाव जागा होतो, विश्व विसरत, देहभान विसरत आणि केवळ आनंद असतो. आणि त्याच्यात तुम्ही किती काळ घालवता याचा नेम नसतो आणि त्याच्यात तुम्हाला थकावट येत नाही. हे लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर आम्हाला अडचण नाही, बसवत नाही, करवत नाही, 1 तास जागरण, 2 तास झोप, उपयोग नाही. कुठे कोणा काय मला विशेष दोन्ही मुलंच आहेत. तशी त्या मानाने आश्चर्य वाटलं. IT क्षेत्रातली काम करणारी पण त्यांना कशाची जाणीवच राहिली नाही. हे काम कोणी केलेलं नाही, ती परमात्मा शक्ती करत असते. त्याचे आपण पायी झालो, आपण त्याचे अनुभूतीकार झालो. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे बर का. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते मी त्या ठिकाणी काय होतं ते सगळं स्वरूप त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून ग्राम जीवनामध्ये शुद्ध चैतन्याचं प्रगटीकरण आहे. भरत म्हणजे भा म्हणजे प्रकाश आणि ज्ञान आहे. ज्ञानात रममाण झाला तो भरत आहे. तो भरतालाही समजल्याने रामासमोर आता काही असलं नसलं तरी सुद्धा रामाला समजून घेणं ही आत्मवृत्ती आहे. लक्ष्मण म्हणजे क्षण, म्हणजे लक्ष्मण, लक्ष म्हणजे दृष्टी, ध्येयावरती दृष्टी ठेवून चालणारा लक्ष्मण आहे. 14 वर्ष तो झोपलेला नाही. ध्येयावर लक्ष आहे. वाल्मिकींनी विवेकाला लक्ष्मण म्हटलेलं आहे.
शत्रुघ्न म्हणजे दुष्ट वृत्तीचा हनन करून पोषक अनुकूल वृत्ती करणारा शत्रुघ्न आहे. साधकीय जीवनात वाईट वृत्तीवर नाश करावा लागतो. साधक जीवनाची शून्यता अशी अवस्था म्हणता येईल. सीता जन्म आहे, भूमीतून अनेक अर्थ आहेत. कोणी रावण कन्या म्हणतात, कोणी वैज्ञानिक पातळीवर कोणाला पटत नाही. सर्वच आपण भूमी कन्या तिला म्हणतो आणि म्हणून शरीर निर्मिती जी म्हणतो याच सगळेच आपण भूमी आहोत. भूमिपुत्र किंवा भूमी कन्या आहोत. का बरं? तर सगळ्यांची निर्मिती या भूमीतनं झाली आणि सगळे जण पुन्हा रक्षा रूपाने त्या भूमीला मिळायचा आणि म्हणून ती त्याप्रमाणे बघायचं आहे. मातीत अससी मातीला मिळसी आत्म्याला हे लागू नसेचे. यासाठी आध्यात्मिक अर्थ आहे ही योगमाया आहे. शिवधनुष्य आहे, शरीराच्या ठिकाणी पाठीचा कणा आहे. शिवधनुष्य म्हणजे सप्तयोग चक्र तिथे आहे आणि त्याचं भेदन झाल्याशिवाय शिवधनुष्याची प्रत्यंचा लावता येत नाही. ब्रह्मरंध्रात ती शक्ती योग मायेने न्यावी लागते. माहिती म्हणून सांगितलं, करण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणून सीता ही भूमी कन्या आहे, उर्मिला ही लक्ष्मणाला दिलेली आहे, मांडवी ही शत्रुघ्नाला दिली आहे. श्रुतकन्या ही त्या ठिकाणी परब्रह्म शत्रुघ्नाला दिलेली आहे. परब्रह्म राम योग माया सीता शरीरात राम आहे. योग माया कार्य करते, क्रिया घडवते. उर्मिला उरु म्हणजे भावना आहे. विवेकाने लक्षण केल्यानंतर भरत रूपी म्हणजे ज्ञान प्रकार आहे. मांडवी श्रुतकीर्तींच्या रूपाने पवित्र कीर्तीचं श्रुत झालेलं आहे आणि म्हणून ते अयोध्येला सगळेच जण परत आलेले. अयोध्या अद्वैत स्थिती आहे म्हणून ती अयोध्या आहे, तिथे युद्ध नाही आहे आणि या दृष्टीने वृत्ती शांत होतात अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते सगळं स्वरूप. आणि असा दशरथाच्याकडे ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्याकडे मी जन्म घेईन अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितला. सगळ्या देवांना सहाय्यकांना आपण वानर रूप घेऊन या अशी त्यांनी आज्ञा दिलेली आहे. दशरथ राज्य चांगल्या रीतीने बघतोय, देवांना सुद्धा युद्धामध्ये मदत करायचा, परंतु एक दुर्दैव होत की त्याला त्या ठिकाणी आपत्य नव्हतं. वशिष्ठांकडून पुत्र कामिष्ठी यज्ञ केला जातो आणि मग त्या ठिकाणी कैकेयी सदैव विष्णू स्तोत्र म्हणत असते. ही उपासना आधी घडल्याशिवाय तुम्हाला आशीर्वाद दिला की माझं काम झालं नाही. तुम्ही तुमची उपासना पुन्हा तत्स्वरूपात करायलाच लागते, तर ते केलेल्या सगळ्यांचं कल्याण असतो मान्य. पण कल्याण असतोच्या कक्षेत तुम्ही राहायला नकोत का? त्रैलोक्यम मंगलम करू. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदम उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम करू. अरे भगवंता सगळ्यांचंच मंगल तू कर. पण कक्षेमध्ये आनंदाचे आवार मांडू जगासावे अध्यात्मावली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय येते मला एकाने विचारला होते, नक्की माऊली म्हणतात त्या आवार आहे कुठे बघू, आम्ही तिथे जाऊन बसतो. आता काय सांगायचं आहे ना, तुम्ही जिथे आहात तिथे आनंदाचा आवार आहे. पण मला दृष्टोत्पत्तीच येत नाही, त्याला मी काय करावं? नाही करू शकत.
यासाठी भगवद्गीतेने दिलेला एका शब्दातला एका गोष्टीतलाच उपदेश उद्धरते आत्माना. सद्गुरु देतील, गुरु देतील, भगवंत देईल, पण स्वतःचा उद्धार स्वतः करण्यासाठी प्रयत्न स्वतःलाच करावे लागतात. हे त्याच वैशिष्ट्य आहे आणि यासाठी हे सगळं करायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ते स्वरूप त्या ठिकाणी व्यक्त केलेले. आताचा जो भाग आहे पुढचा तो आपण उद्याला बघू. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. प्रभु रामचंद्र महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्.